लोकप्रियता प्राप्त करणारा प्रत्येक टुर्नामेंटला हवावाचं असे पंच तुम्हाला बघायला मिळतात. जाऊया गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो प्रत्येक आर्यन आहे मॅच मॅच जोरदार अपील केले जाते पंचाकडे. ओके, DRS घेतलाय, पहिला DRS तुम्हाला बघायला मिळतोय. राकेशजी बघा DRS. OUT आउट. इथे पहिल्याच गडी बाद झाले, शून्यावर बाद झाले तेजस मोरे. एक तडाखेबंद फलंदाज म्हणून आपण अनेक वेळा त्याला बॅटिंग करत. आर्यन या मॅच साठी वरुड संघाचे आर्यन आले. चला अक्रॉस मी अगोदरच म्हटलं की 30 यार्ड सर्कलच्या आत असेपर्यंत आपल्याला यावं लागेल. चला घाई करा, नियमाचे पालन करा. ओल्ड इज गोल्ड, जुने जाणते फलंदाज तुम्हाला बघायला मिळत आहेत. भूपेंद्र नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. अनेक वर्ष त्याने चांगलं क्रिकेट खेळला. MRAच्या चेंडूपासून हिंदुस्थान दांडीतून खेळत असताना अनेक वर्ष या खेळाडूला आपण बघितलं. तसा हा खेळाडू आपण पाहत आहात. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही आज बघितलं ते फड हे गाव खऱ्या अर्थाने क्रिकेटमय गाव तुम्हाला बघायला मिळतं. तेवढंच चांगलं गाव हल्लीच्या क्रिकेटमध्ये आमच्या बोईसर भागात किनारपट्टीचा विचार केला तर जास्तीत जास्त तरुण चांगले बॅटिंग बॉलिंग करत असताना नव उदयमुख खेळाडू आपण पाहिले असतील ते तुम्हाला उनभट गावातून बघायला मिळत आहेत. या बॅटरची आम्हाला एक आठवते स्पर्धा जिथे त्यांनी एका हाताने बॅटिंग केली होती, तो म्हणजे निश्चितच ऑरेंज चषक. कोण विसरू शकतो त्या पण यस. विशाल नाईक हे आमच्या समेत तुम्हाला बघायला मिळतात. अक्षय नाईक, पण आम्ही त्याला विशाल नाईक म्हणजे आपले विशाल नाईक तिकडे आहेत. आणि हे आमचे दांडीचे अक्षय नाईक. चला जाऊया पहिल्या षटकात उभा झाला पहिल्या चेंडूवर. सरळ टटवलाय उंच चेंडूच्या पाठीमागे खेळाडू मिड विकेटचा खेळाडू जबरदस्त पोझिशन घेतला. ओ इथे बाकी सोप्पा झेल सोडलाय. चेंडूवर अक्षरशः पोहोचले होते, हाताची उंजळी मांडली, उंजळीच्या आतमध्ये निघून मिळालाय आणि ते जीवनदान मिळतो. हाताला स्पर्श देखील झाला आणि या जीवनदानाचा फायदा कशा पद्धतीने भूपेंद्र उचलतात ते बघूया. अनेक वर्ष ज्याने क्रिकेटची सेवा केलाय, कुमारम चेंडूपासून MRAच्या चेंडूपासून डॅनलॉपच्या चेंडूपासून नवीन नेव्या अनेक अनेक प्रकारचे जे चेंडूवर त्या काळातला हा खेळाडू 12, 16, 8 षटकाचे मॅचेस खेळत असताना खेळाडूला आपण अनेक वर्ष पाहिलं. आज खऱ्या अर्थाने तरुणांचा एक आदर्श म्हणून जिकडे बघतोय त्या गावातला हा खेळाडू पाहायला मिळालाय. नुकतीच झालेली अंडरआर्मची स्पर्धा तब्बल प्रमोदजी 75,000 बक्षीस होतो, पण 38,000 गावकऱ्यांचे बक्षीस रात्रीच्या रात्री 1:30 वाजता आले होते. ती स्पर्धा होती निश्चितच आपण संजय स्मृती चषक अंडरआर्मची आपण पाहिली पंचाळी गावामध्ये. पुन्हा चेंडू टटवला, मिड विकेटच्या रिझला चेंडू जातो, चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातात, एक धातो बघायला मिळते. गडी बाद. इथे कोणत्याही पद्धतीचं कॉलिंग झालं नाही आणि बघता बघता दुसरा गडी बाद झाला आणि दुसरा देखील धाव बादमध्ये. सुमार दर्जाचं तालमेल यस नोचं कॉलिंग असते ते करत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला बघायला मिळालं दुसरा गडी तंबूत जातोय आणि बाद झाला तो भूपेंद्र नावाचा जुना खेळाडू. आर्यन आलेत. चला मॅच द मॅच आर्यन या. वरुड संघाचे आर्यन या. आपल्याला मॅच द मॅचचं पारितोषिक जाहीर झालंय. आपण मंचावरती यायचं आहे, आपलं प्राईज स्वीकारायचं आहे. वरुड संघाचं आर्यन नावाचा खेळाडू ज्याला सामनावीरचा पुरस्कार मिळालाय. चला जाऊया. न्यू बॅटर तुम्हाला बघायला मिळतात ते रोहित. ह्याच्याकडे क्षमता आहे, अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून आपण बघितलं सातत्यपूर्ण. काय ते विजयाची घोडदौड, काय केलेले साम आणि काय केलेली धमाल. 38,38,000 रुपयाचं बक्षीस नुसतं त्यांना गावकऱ्यांनी दिलं होतं. बॅटची एज घेतलाय, चेंडू थर्ड निघून गेलाय. जबरदस्त गोलंदाजी, पहिलं षटक हाताळत असताना फड सातपाटीचं फड म्हटलं की लेदर क्रिकेट त्याचं खूप मोठं आहे. जिथून खरं खरं तर महाराष्ट्राच्या क्रिकेट नव्हे मुंबईच्या क्रिकेटमध्ये टाइम शेड्यूलमध्ये ज्या गावाच्या खेळाडूने 2 सेंचुरी बॅक टू बॅक मारलाय प्रफुल मोरे हा त्या गावचाच खेळाडू.
इथे बाकी पुन्हा झेल होण्याचे चान्सेस आहे. अप्रतिम कॅच, काय गोलंदाजी कमालची बघायला मिळते. पहिलंच षटक, जबरदस्त धारदार गोलंदाजी. प्रभूजी काय म्हणा, गोलंदाजी बघितली ते ॲक्युरेसी, ॲक्युरेट आणि परफेक्ट लाईन लेन करत असताना जबरदस्त गोलंदाजी करत असताना गोलंदाजाला म्हणतात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्प्यावर भेदक मारे आणि बरोबर फलंदाजाला तो रीड करतो आणि त्यानुसार तो गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आणि तेवढंच ग्राउंड फिल्डिंग सुद्धा फिल्डरची अप्रतिम पाहायला मिळते. त्यामुळे हे कॉम्बिनेशन जे आहे ते अप्रतिम आपण पाहू शकता सातपाडी फड या टीमचं. आणि प्रत्येकचं यावेळेला कौतुक करेन ज्या अनुषंगाने त्याने गोलंदाजी केले. अचूक टप्प्यावर भेदक मारे, फक्त वेग नाही तर वेगेबरोबर नियंत्रण सुद्धा अप्रतिम पाहायला मिळतं. त्यामुळे हे विकेट्सवर विकेट जात असताना पाहायला मिळत आहेत. अगदी सुंदर एक्सप्रेशन केलं प्रमोदजी शेळके यांच्याकडे आपण ऐकलं. आणि आता खऱ्या अर्थाने भूमीत नावाचा नवीन खेळ जातो ना. भूमीत जर म्हटलं तर ओमटॅक्समध्ये ह्यांनी स्वतःने प्रशिक्षण घेतलंय. चला, भूमीत नावाचे खेळाडू बघायला मिळतात जी आपल्या भारत देशामध्ये नंबर 1 आणि जगामध्ये नंबर 2-3ची इन्स्टिट्यूट बघायला मिळते. आदरणीय बंटी दादा यांची तुम्हाला बघायला मिळते. ओमफॅक ICWC इन्स्टिट्यूट, त्या इन्स्टिट्यूटमध्ये सातत्यपूर्ण 2 वर्ष चांगलं प्रशिक्षण गेलं आणि नेदरचा मोठा क्रिकेटर म्हणून भूमीतला आपण पाहिलात. एज घेतला इथे बाकी धावबादाची पंपिंग झाली, अन्यथा पुन्हा एकदा चान्स होता. हातातून तो निसटला, अन्यथा पुन्हा एकदा चान्स होता. कॉलिंग बिलकुल होत नाहीये. यस कॉल आहे. आतापर्यंत 2 धावबाद झाले. धावबाद झाल्यानंतर कुठेतरी माणसाने शिकायला पाहिजे. पण काय जबरदस्त षटक हात काढला बघा दादा. इकडे वारा येतो आणि वाऱ्याच्या माध्यमातून आमचं इथे निश्चितच आपण आज नाही उद्या नाही असा बेफाम हा वारा आहे. मराठी गाणं ऐकणार थोडीशी अशी घ्या ना या साईडला घ्यातून. ओके, थँक्यू. चला, वेळेचं बंधन आहे हा. सातपाडी फड 20 मिनिटामध्ये 5 षटकं टाकायची, तर ती झाली नाही तर मग बाकी तुम्हाला एक खेळाडू शेवटच्या षटकामध्ये सर्कलच्या आत आणावं लागेल. जबरदस्त गोलंदाजी हाताळली. या गोलंदाजीचं प्रत्येक नावाचं कौतुक. फक्त 4च धावा दिल्यात, 3 गडी बाद झाले, 2 धावबाद आणि 1 प्रतिम झेल. आता तर खऱ्या अर्थानं बघितली तर या 2 खेळाडूंना मनीष नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळालाय. क्रिकेटच्या जोरावर जी पहिली नोकरी मिळाली, प्रफुल्ल मोरे टेनिस क्रिकेट विश्वातला हा खेळाडू. लेदरमध्ये काय जबरदस्त टाटा SSL रेल्वे मोठमोठ्या संघातून खेळत असताना इन्कम टॅक्समध्ये नोकरी लागली आणि नोकरी केली. बॅक टू बॅक 2 सेंचुरी टाइम सील्ड बी डिव्हिजनला मारत असताना सिलेक्टर आले आणि ज्या संघाविरुद्ध त्याने 2 डबल सेंचुऱ्या मारल्या होत्या ना, त्याच संघाविरुद्ध तो त्याच वेळेस 0 गेला आणि माणसाचं नशीब कसं बघायला मिळालं. पण आतापर्यंत कोणताही त्याच्या पाठीमागे कोच नव्हता. स्वतःच्या ताकदीवर टाटा SSLला खेळला आणि मार्गदर्शनाखाली मोठा घडताना त्याला आपण बघायला मिळाला. तोच प्रफुल्ल मोरेचं जेवढं नाव करावं तेवढं कमीच. आता बाकी बघ गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो मनीष. समोर फलंदाज तो म्हणजे भूमित आणि एका साईडला तुम्हाला बघायला मिळतो तो रोहित. दोन्ही नामांकित फलंदाज. अजून देखील अनमोल नावाचा एक अष्टपैलू खेळाडू, अपकमिंग यंग टॅलेंट ज्याने बोईसर प्रीमियर गाजवली, तो या संघामध्ये बघायला मिळतो उनभाटच्या. आणि फड मिळाल्यामुळे की सातत्यपूर्ण क्रिकेटच्या पाठीमागे राहणारं, क्रिकेटच्या मध्ये धावणारे हे क्रिकेटपटू बघायला मिळत आहेत. इथे पुन्हा धावबाद, गरज नव्हती. चेंडू लागला आणि कशासाठी सुसाट सुटले हो. समोर चेंडू आहे, अगदी तुमचा शॉर्ट ड्राईव्ह जोरात झाला आणि इथे धावबाद. मला वाटतं हे अंडरआर्मची सवय आहे ना, हे कुठेतरी महागात पडतं असं बघायला मिळतं. पण त्यापेक्षा क्वालिटी क्रिकेट जबरदस्त क्षेत्ररक्षण करत असताना समोरच्या संघाची स्तुती करायला पाहिजे. आता बाकी न्यू बॅटर तुम्हाला बघायला मिळतोय आकाश. आज वर्तमान काळ, भविष्यात तुम्ही काय केलं ते महत्त्वाचं नाही आहे. वर्तमान काळामध्ये आलेल्या परिस्थितीसमोर कशा परिस्थिती जातात. कारण पॉवर प्लेमध्ये धावा करायला पाहिजेत. पॉवर प्लेमध्ये सुमार दर्जाची फलंदाजी करत असताना उनभाटकर तुम्हाला बघायला मिळत आहेत. अतिशय दर्जेदार ही स्पर्धा. उपसरपंच चषक आपण बघत आहात. भगव्या छताखाली ह्या गावाचं कौतुक करावं. महाराष्ट्राच्या नकाशामध्ये, राजकारणाच्या इतिहासामध्ये ज्या शाखेचं उद्घाटन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी केलं. पगपत त्यांचं लागलं होते इथे आणि स्वतः येऊन जी शाखा निर्माण केली ते गाव म्हणजे गिवली गाव तुम्हाला आज बघायला मिळते. उपविभागीय अधिकारी आदरणीय विकास नाईक साहेब यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन केलं गेलं. त्यांच्या समवेत आपण जर बघितलेत, जिल्हा परिषदेचे माजी कृषी पशु संवर्धक सभापती म्हणून ज्यांनी 5 वर्षे काम पाहिलं, आदरणीय सुशील चुरी यांना आपण बघितलं. तारापूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक निवास कंचे साहेब हे त्यांच्या समवेत होते. नंतर माजी सरपंच, सरपंच, उपसरपंच, गावकी पाटील असे अनेक अनेक प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला बघायला मिळाले आणि त्यांच्या तर्फे मॅचचं
उद्घाटन केलं गेलं. उद्घाटन केलं. पहिला सामना झाला वाणगाव विरुद्ध वरोर. अतिशय शेवटच्या चेंडूपर्यंत चित्तथरारक लढत बघायला मिळाली. पण तिथे बाकी वरोर संघाने मात मिळवली. शेवटचं षटक जबरदस्त हाताळलं आणि पहिलं विजय संपादन करत असताना आपण वरोर संघाला बघितलं. इथे बाकी बघतात उनबाड संघ अक्षरशः संघर्ष करतो धावासाठी. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, चेंडूपर्यंत वेगाने निघाला, सरळ निघून जातो यष्ट्यांवरती, चेंडू जातोय डॉट. जबरदस्त गोलंदाजी मनीषने कमबॅक केलं. पहिल्या षटकात अप्रतिम हाताळलं प्रतीक, याने फक्त 4च धावा दिल्या आणि आता दुसरं षटक मार्गस्थ आहे. फक्त आणि फक्त 5च धावा या फलकावर लागतात. चेंडू टटवला, इथे बाकी गडी बाद, इथे गडी बाद, सरळ हातामध्ये चेंडू गेला शॉर्ट मिड ऑफच्या रिझनला आणि तंबूत जातोय गडी. इथे बघायला मिळतो 5वा गडी बाद होतोय. ती आहे देवाचं नाव घेण्याचीच उनबाड संघाची आणि तेच तुम्ही गीत वाजवल्यात. कारण 5 गडी दुसरं षटक चालू असताना घालत आणि अशाच परिस्थितीत ज्याने बोईसर प्रीमियरने गाजवली तो अनमोल नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेलाय. ही स्पर्धा झाली होती बेटेगावच्या परिस्थितीमध्ये 12 धावा आणि 7 गडी बाद झाल्याचं अनमोलला मैदानामध्ये पाठवलं होतं आणि तिथे बाकी अनमोलने 27 धावाचे आकर्षक बॅटिंग करत असताना बेटेगावमध्ये आपण पाहिलं होतं. बघूया तशा पद्धतीची तशी बॅटिंग होईल का आणि गरज आहे आता बाकी इथे भागीदारीची. चेंडू खेळत कवडराव चांगला बघायला मिळेल. एक धाव तो फलकावर बघायला मिळते. दुसरी पूर्ण होईल का? यस, इथे बाकी समाधान मानलं. एका धावेवरच चांगला पद्धतीचा कवडराव तुमच्याकडनं बघायला मिळाला. एक अतिशय उत्कृष्ट दर्जाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून आपण अनमोलला बघितल्यात. 2 षटकं संपली आणि 2 षटकावर फक्त आणि फक्त विचार केला 6 धावा 5 गडी बाद अशी दयनीयता आहे ती म्हणजे निश्चितच उनबाड संघाची. ऐकूया पुन्हा एक डीजेचं गीत. तर पॉवर प्लेचा विचार केला मेंढे तरी पाहिजे फट सातपाटी या संघाने बाकी जबरदस्त गोलंदाजी करत असताना रोखलंय ते म्हणजे फक्त आणि फक्त 6 धावेवरती. आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळेल. त्याने पहिलं षटक हाताळलं. तोच प्रतीक नावाचा गोलंदाज. इथे मोठी जबाबदारी आहे ना ती अनमोल नावावरती आहे आणि अनमोल नावाची परिस्थिती आहे त्याच्याकडे अपकमिंग यंग टॅलेंट या पद्धतीने बोईसर प्रीमियरने खेळल्या ॲच्युअर संघामध्ये मिथुन भाऊच्या संघामध्ये त्याला घेतलं गेलं होतं आणि त्यानंतर त्याला प्रत्येक मॅचमध्ये प्रमोट केलं. पहिल्या मॅचला 7व्या नंबरवर गेला. कठीण परिस्थितीत असताना जबरदस्त बॅटिंग केली. कुठेतरी 6 बाद 12 पैसे 55 धावा केल्या. त्याच्यावर 27 धावा या खेळाडूच्या आपण पाहिल्या होत्या. त्यावेळेस देखील जबरदस्त कव्हर ड्राईव्ह ऑन ड्राईव्ह पूलचे चांगले फटके त्याच्या बॅटीतून आले होते. चेंडू टटवलाय, हवेमध्ये गेला. इथे बाकी चेंडूच्या पाठीमागे खेळ जातोय. अप्रतिम झेल बघायला मिळालं. इथे फक्त कॅटलॉग भरायचं काम चाललंय. शाळेमध्ये विद्यार्थी येतात, माझी परीक्षा झालाय, यस सर आय एम प्रेझेंटी अशा पद्धतीचं बघायला मिळतात. म्हणजे हजेरी बुक कसं भरावं, मस्टर कसं फुल करावं आणि मग कॉन्ट्रॅक्टरचा कसा बिल पास करावा तशा पद्धतीचे इथे बाकी फलंदाजी बघायला मिळते. जबाबदारी काय आहे, मी संघासाठी का खेळतो हे इथे कोणी बघत नाही आहे आणि त्याचाच परिणाम सुमार दर्जाची फलंदाजी बघत असताना आपण पाहत आहात उनबाड संघाकडे. आता बाकी नवीन बॅटर गेलेत ते हार्दिक नावाचा खेळाडू.
हार्दिककडे गोलंदाजी अप्रतून आहे. आतापर्यंत हार्दिकचं नाव गोलंदाजीत वाढलं गेलं. आज बाकी धावा कराव्या लागतील तुम्हाला. शॉर्ट ऑन पूल खेळले, चेंडू गेला फाईन लेगच्या रिझनला, चेंडू पडण्याचा टर्न होतोय, सरळ निघून जाईल का थर्ड मॅचच्या रिझनला, खेळाच्या मागे जातो, भाग्याचा चौका बघायला मिळतोय. असं म्हणतात ना, देण्यानं द्यायचं, घेणारं घ्यायचं, की काय तुम्हाला बघायला मिळतंय. असंख्य दंतकथा आहे देलवाडा मातेची आहे. प्रमोदजी सांगेल तुम्हाला 4 दिवसामध्ये. इकडे एक देलवाडी मातेचं मंदिर आहे, जे आपण तुम्ही एक टुर्नामेंट केली होती आठवते, सांस्कृतिक विकास मंडळाची. पाचवं ते देलवाडी गाव पूर्वीचं इकडे होतं, इकडचं उठलं वैफतग्रस्त कारण BRC टॅक्सचे प्लान आले, मग ते तिकडे गेलं. पण इकडे एक देवीचं मंदिर आहे, त्या देवीच्या मंदिरासाठी जाण्यासाठी इकडे असा मोठे दरवाजे लावायचा प्रयत्न होता. दरवाजा आता उभा केला की रात्री पडायचा, आता उभा केला की रात्री पडायचा. आणि त्यानंतर मिलिटरीचं कॅम्प लागते इकडे, जेव्हा युद्धाची सावणी असते तेव्हा तुम्हाला बघायला मिळतात. एअरफोर्स आर्मीचे खेळाडू इथे ते बघतात. मग त्यांना देखील साहेबांनी सांगितलं की गावाची यात्रा आपल्याला करायची नाही आहे, त्यांनी बंधन घातलं. आणि साक्षात्कार त्यांना रात्रीच्या वेळेस काय बघायला मिळते, स्वतः साहेब आले 3 वाजता पूजाला घेतला आणि सांगितलं की ही यात्रा तुम्ही करा. अशा अनेक दंतकथा आहे. मग दैवी शक्तीच असेल ना तर तुम्ही कुठे थांबू शकत नाही. अशा पद्धतीची नवसाला पावणारी देवी तुम्हाला बघायला मिळते. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त गोलंदाजी फडचे प्रत्येक गोलंदाज करतायत. इथे बाकी हलक्याने चेंडू बॅट पॅड झाला आहे, चेंडू गेला आहे शॉर्ट स्क्वेअर लेगच्या रिझनला. इथे बघा फील्ड एंड थ्रो करत एक धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावाने विचार केला, धावसंख्या होती ती 11 धावा. थेंबे थेंबे तळे साचे, पण तळं एवढं देखील करू नका की ते उन्हाळ्याच्या अगोदर तुमचं कोरडं झालं पाहिजे. आहे 11च्या 11 बॅटिंग करण्याची ताकद उनबाड संघाकडे आहे. त्यांच्याकडे आताचा घडीचा जर विचार केला तर 25 ते 26 नवे नवे खेळाडू, नव तरुण तुम्हाला बघायला मिळतात. कारण आतापर्यंत आपण इतिहास बघितला, मागील 2 वर्ष आपण सातत्यपूर्ण चांगले बॅटर, चांगले बॉलर उनबाडकडनं पाहिलेत. पुन्हा आपल्या पुढचा चेंडू, सरळ चेंडू खेचला, निघून जाईल, परफेक्ट टायमिंग झालाय, नो डाऊट. जबरदस्त बॅटिंग, 6 धावा, खणखणीत षटकार. बघा मी म्हटलं ना की 6वा 7वा 8वा फलंदाज जरी आला ना तरी उनभाटकडे बॅटिंग करण्याची क्षमता आहे. कारण सातत्यपूर्ण प्रमोदजी मी जेव्हा समोर अनेक वेळा हे खेळाडू बघितलेत. आणि वित्तंभूत माहिती जशी तुमच्याकडे विरारच्या पट्ट्यातली म्हणा, नालासोपाऱ्याच्या पट्ट्यातली म्हणा, भाईंदरच्या पट्ट्यातली म्हणा, वसईच्या पट्ट्यातली म्हणा, ही गावं तुमच्या स्वप्नात बसतील. कारण प्रत्येक टुर्नामेंट लोक म्हणतात की प्रमोदजी पाहिजे, प्रमोदजी पाहिजे. मग शेवटी काय असतं, आपलं प्रेम असतं, आपलं काही ठिकाणी जावं असते, पण शेवटी प्रेमापुढे आपल्याला त्यांच्याकडे जावं लागते. आणि हेच तर बघू तुम्ही सातत्यपूर्ण डे नाईट करतात. इथे बाकी मोक्याच्या वेळी जबरदस्त बॅटिंग केली, 6 धावा. हार्दिक नावाचा अष्टफैलूडे, उत्कृष्ट गोलंदाजी देखील त्यांनी अनेक वेळा स्पर्धेमध्ये करताना आपण पाहिल्यात. रोहितने मारलाय, चुकीचं स्कोरिंग केलं होतं आमच्याकडे. आणि धीरज मोरे आहे ना, त्यांच्या गावातला हा संघ बघायला मिळतोय. इथे नो बॉल घोषित केलाय, बघूया. पण निश्चित थोडासा दबाव जो आहे ना, धावबाद झाला त्याचं बघायला मिळतात. नो बॉल, पंच खुणावतात, नो बॉल. अतिशय दर्जेदार पंच. आणि खरोखरच ह्या पंचा व्यतिरिक्त खेळाशी वागण्याचं, एखाद्या खेळाडूला समजून देण्याचं काम हे आशुतोष व्यवहार यांचं खूप चांगलं बघायला मिळते. अप्रतिम पंचगिरी. मैदानाच्या बाहेर या, मित्रता बघा, पण मैदानाच्या बाहेर मी निरीक्षक आहे, तिथे बाकी मी तुमचा मित्र नाही आहे. आणि आवर्जून त्यांची आम्हाला स्तुती करावी असं वाटेल की अनेक टुर्नामेंट ज्यांच्या पंचगिरीतून चांगल्या पद्धतीने पार पाडल्यात, आयोजक देखील नेहमीच त्यांची स्तुती करत असतात. नो बॉल, फ्री हिटचा चान्स, बघूया फलंदाज कसा उचलतोय. पुन्हा नो बॉल, पुन्हा नो बॉल, पण त्याचा काय फायदा उचलता आला नाही आहे. इथे एकच धाव बघायला मिळते, म्हणजे 1+1 म्हणजे 2 धावांची धावसंख्या पोहोचते. ती किती, 20 धाव बघायला मिळतात. प्रमोदजी 2 षटकामध्ये फक्त धावा होत्या 6. हे महागडे षटक तुम्हाला बघायला मिळतील. क्रिकेट अनिश्चित, कलाटणी कधी कुठे बघायला मिळेल, कधी बॅटिंग कक्षाकडे, कधी बॉलिंग कक्षाकडे, असं तुम्हाला बघायला मिळते. 6 गडी बाद झालेत, मला वाटते 5 बाद झालेत. पण जबरदस्त बॅटिंग आता देखील फलंदाजी करत असताना. जबरदस्त शॉट ऑफ पूल खेळ, सरळ डिस्कोरच्या डोक्यावर निघून जाईल, 4 धावा. मी म्हटलं की ह्या फलंदाजाकडे फलंदाजी 11च्या 11 चांगला बॅटर. आतापर्यंत या भागामध्ये जेवढा स्पर्धा झाल्यात, हे लहान लहान मुलं जातात सेमीफायनल पण संघ नेतात, थोडा अनुभव कमी पडतो. पण या खेळाडूंचं मी मनापासून कौतुक करेल. फड, दॅट्स अ गुड क्रिकेट, नो डाऊट. किती सुंदर उपाययोजना केल्यात ना दगदगत्या उन्हामध्ये. अशा पद्धतीने आपण बघतात मुलांना कोल्ड्रिंक बघायला मिळते, चांगलं वॉटर बघायला मिळते. आणि आयोजन जर चांगलं असेल तर मला वाटत नाही की 50 डिग्री टेम्परेचर ते खेळू शकत नाही. पण इथे समुद्र किनारा आहे, इकडे 50 डिग्री टेम्परेचर बघणार नाही. तुम्ही लाल मातीच्या पुढे गेलात जर डोंगराळ भागात, निहा, नागझरी, तुमचा मनोरच्या पलीकडे वगैरे, विक्रमगड वाडा वगैरे, तर तिथे थोडी ही परिस्थिती जाणवेल. पण इथे बाकी सुंदर आयोजन आपण बघत आहात. उपसरपंच चषक, बॅक टू DJ.
अध्यक्षतेखाली केलं आपण उपसरपंचच्या बघत आहात. वयाच्या 18 वर्षापासून जेव्हापासून त्याला वोटिंग करण्याचा चान्स आला तेव्हापासून बाळासाहेब ठाकरेंच्या वृत्तांशी ते अमावस झाले, शिवनेशी लगीच झाले आणि आज किती देखील पक्षांनी त्याला ऑफर देते तरी मी बाकी सोडत नाही असं ध्येय उद्दिष्ट बाळगणार आहे. इथे बाकी शॉर्ट ऑन पूल बघायला मिळते. इथे फायनल त्या रिझनला थोडंसं खराब क्षेत्र झालं, एकच धाव तुम्हाला बघायला मिळते. इथे आता दुसरी धाव होण्याचं अंतर्गत काय थोडंसं दबदबा निर्माण झाला, धावत बाद झाले, तो टेन्शन बघायला मिळते. पण या दोन बॅटरनी बाकी चांगली परिस्थिती बघितलं आहे. अगोदर काय झालंय, वाऱ्या पावसाने गावाला कसं उद्ध्वस्त केलं ते बघायला आम्हाला नवी निर्मिती करायचं आहे आणि चांगला बेस नसताना देखील बाकी चांगले उंच भरारी घेताना हे दोन बॅटर बघायला मिळतात. एका साईडला हार्दिक आणि एका साईडला तुम्हाला बघायला मिळते रोहित नावाचा बॅटर. आता बाकी हार्दिक नावाचा बॅटर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. यज्ञेश नावाचा नवीन गोलंदाज. फडमध्ये अतिशय नामवंत क्रिकेटपटू आहेत. मला वाटतं 30 ते 40 यंगस्टार तुम्हाला फडमध्ये बघायला मिळतील. सातत्यपूर्ण खेळाचा दर्जा, डिसिप्लिन, शिस्त बाळगत असताना ओ गुड रायझिंग डिलेवारी, जबरदस्त तेज तरार गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. एक आमचे कॅमेरामन याच्यामध्ये खेळतात आयुष. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू, जबरदस्त गोलंदाजी. इथे बाकी हेरलाय, धावबाचा चान्स होतो. हो हो, घालवला चान्स, अफोर्ड करण्याचा प्रयत्न केला, थोडंसं फ्लम्बिंग झाली आणि 22च्या रूपात धावसंख्या 1 बघायला मिळते. आमचे पंच अभित तांडेल मॅम फ्रॉम सातपाडी खुणावत आहेत की दिस अ व्हाईट बॉल. जबरदस्त स्पर्धा. विजेत्यांना 1 लाख रुपयाचं पारितोषिक, ही धगधगते अशी मोठी ट्रॉफी 22च्या रूपात बोलले. पुन्हा ओ शफल होऊन प्रयत्न केला, मारण्याचा चेंडू एवढ्या वेगाने निघून गेला की भन्नाट वेगवान मारा करतायत. आता गावागावात तुम्ही बघायला गेलं ना, मातीचे प्रमुख विकेट खूप कमी बघायला मिळतात. कारण मातीच्या विकेटमध्ये रोलिंग करायचं टेन्शन नाही, माणसं नसतात, पोरं नसतात, 8-10 मुले खेळू शकतात. पण त्याच्यामुळे मातीचं विकेट आला, चांगले टर्नर बघायला मिळाले का तुम्हाला खेळ, आणि हेच आम्हाला पाहायला मिळालं डहाणू प्रीमियर लीगमध्ये. इथे बाकी शॉर्ट ऑन पूल बघायला मिळतो मिड विकेटच्या रिझनला. इथे बाकी जबरदस्त फिल्डिंग केले, क्लास दर्जेदार अप्रतिम क्षेत्ररक्षण. काय गरजच नाही आहे, काय गरजच नाही आहे, कॉलिंग नाहीच करत. इथे गरज नव्हती, हातामध्ये सरळ वेगाने चेंडू गेला, थ्रो करण्याचा प्रयत्न केला आणि इथे पुन्हा धावबाद. ह्याला तर म्हणतात ना आत्महत्या, ही आत्महत्या बघायला मिळाली. आणि आता बाकी अजून एक जुने जाणते खेळाडू जातात, राकेश. यस, आपण सुरुवातीच्या काळामध्ये बंधन पालघर या संघामध्ये पॅकर जेव्हा खेळायचे तेव्हा बघितलं, 4-5व्या नंबरवर बॅटिंग करायला यायचा हा राकेशला आपण पाहिल्यात. आणि त्यावेळेला आपण 6 पॅकर संघ बघितले आहेत. म्हणूनच तुम्हाला पालघर तालुक्यातून ISPLला खेळणारे खेळाडू चांगले बघायला मिळाले. आता एक गाव एक संघ फॉर्मेट झाला, त्याच्यामुळे प्रमुख प्रॉपर संघ बघायला मिळत नाही आहेत. 7 गडी बाद झालेत. आहे क्षमता राकेशकडे देखील, असंख्य जुन्या जनता खेळाडूला चान्स दिला, कारण लो पॅनल आहे आणि लो पॅनलमध्ये या खेळाडूंना चान्स द्यायला पाहिजे. जेव्हा तुम्ही वरच्या पॅनलला खेळतात तेव्हा मोठमोठे खेळाडू घेऊ शकत नाही. त्याचंच कारण म्हणून तुम्हाला आज नवोदित खेळाडू बघायला मिळतात. मला वाटतं 5वं षटक सुरू आहे, फलकावर धावसंख्या लागली ती 27. माफ करा, 4थं चालू आहे. लेगबायच्या रूपात धावसंख्या 1 बघायला मिळते. 28 धावा फलकावर लागल्यात. 4 षटकं संपली आणि 4 षटकाच्या समापनानंतर 28 धावा या फलकावर लागल्यात. पहिल्या 2 पॉवर प्लेमध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला 7 धावा बघायला मिळाल्या. त्यानंतर तिसरं षटक थोडंसं महागडं गेलं आणि चौथ्या षटकात चांगलं कमबॅक केलं. 4 षटकात संपलं 28 धावा. पण मित्रांनो, हे देखील विसरून चालणार नाही आहे की इथे देखील 40-40 धावा देखील सामना जिंकण्याची करामत या उनबाट संघाने आतापर्यंत 2 वेळा केलाय, याच वर्षी ते केलाय. असे मोठे संघ तुम्हाला बघायला मिळतात आणि सातपाटी संघासमोर धावा कराव्या लागतील, कारण प्रॉपर लेदर खेळणारे खेळाडू तुम्हाला बघायला मिळतात. सातपाटी फड एक मोठं संघ, सातपाटी गावाकडे जाताना उजव्या हातावर जे टर्न मिळते तिथे बघायचं आणि मग सातपाटी गाव तुम्हाला बघायला. आता बाकी गोलंदाज आहेत ते मोहम्मद नावाचा गोलंदाज. हिंदू मुस्लिम सिख साई सब एक है असा नारा असणारा गाव आणि फड तुम्हाला बघायला मिळतात. जातीपिढीचं भेद न मानताना सातत्यपूर्ण आम्ही एकत्र खेळणारं हे काम तुम्हाला बघायला मिळते. असंख्य असंख्य असे नामवंत मोमेडन खेळाडू देखील आम्हाला या सातपाटी गावाने दिलीत. उपसरपंच चषक, एक दिमागदार सोहळा, उत्कृष्ट दर्शाचं आयोजन आणि मोहम्मद नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. 4 षटकं झालीत, 28 धावा. बघूया उर्वरित 12 चेंडूमध्ये किती. इथून जर तुम्हाला 22 धावा जरी करता आल्या, 50-55 धावा केल्या, तर एक वेगळी चांगली लढत आम्हाला बघायला मिळेल. आता कौतुक करेल, गेल्या वर्षीपासून फडचा संघ टेनिस क्रिकेटमध्ये देखील चांगली एंट्री करतो. बऱ्याचशा स्पर्धा कव्हरेज करत असताना आपण फड संघाला बघत आहात. चला घाई करा, हा तुम्हाला 20 मिनिटांमध्ये टाकायचे षटकं.
ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, बॅट चेंज करून चेंडू गेला डी स्क्वेअर लेगच्या दिशेला, एक धाव तुम्हाला बघायला मिळते. पुन्हा गुड फिल्डिंग, वॉट अ क्लास अँड वॉट अ थ्रो, जबरदस्त फिल्डिंग. प्रमोदजी काय जबरदस्त क्षेत्रक्षण त्यांच्याकडनं बघायला. प्रत्येक आलेला चेंडू जेव्हा जेव्हा धाववा जाते थ्रो बघा कमरेच्या लेवलला चालत, म्हणजे जास्त तुम्हाला वेळ दडता येत नाही, फक्त कमरेच्या लेवलला गॅदरिंग करायचं आणि क्षणार्धामध्ये यष्टावर लावायचं. जे तुम्हाला कोचेस आपले मार्गदर्शक शिकवतात तेव्हा अशीच तुम्हाला टिप्पणी देत असतात. राकेश जुना जाणता खेळाडू आहे, विक्रमत अनेक आहेत हो, पण आता इतिहासाच्या पटलावर वर्तमान काळामध्ये तुम्ही काय करतात, एका जबरदस्त परिस्थितीमध्ये थोडासा पाठीमागे राहिला संघ धावासाठी झुंज असतोय, तो तुम्हाला बघायला मिळते उनबाड संघ. बघूया 11 चेंडू आहेत, 11 चेंडूमध्ये किती धावा करतात, किती मोठं लक्ष तुम्ही उभं करतात चेस करण्यासाठी समोरच्या संघापैकी बघायला मिळतात. धगधगत्या उन्हामध्ये इथे बाकी चांगलं असं हवा तुम्हाला बघायला मिळतं. 5 षटकात सामना, शेवटचा षटक आहे, माफ करा, हा शेवटचा षटक असणार आहे. बॅकफुटला गेलाय, चेंडू टॉप केलाय, कव्हरच्या रिझनला एक धाव तुम्हाला बघायला मिळते. फिल्डिंगचा क्लास जबरदस्त बघायला फड संघाकडनं, माफ करा मी 6 षटकं समजलं, पण आमच्या पंचांचं बाकी वेगळं आणि निरीक्षण तुम्हाला बघायला मिळतात. म्हणून तर राकेश राऊत नावाचा पंच तुम्हाला उंच पुरा पंच बघायला मिळतोय. 2 उंच पंच आमच्या पॅनलमध्ये आहेत. एका साईडला आमचे अजित म्हात्रे सर, हे 2 उंच, त्याच्या 2 आमचे 3 छोटे खाणी आहेत. ओहो काय टायमिंग केलाय. दुपारच्या सत्रामध्ये आईने चिकन केलं, आई मी घरी आलं पटकन मला वाढ, अशा पद्धतीची पोटात भूक असते ना, ती धावाची भूक इकडे बघायला मिळाली. काय बॅटिंग बघायला म्हटलं ना की 7वा 8वा 9वा हा फलंदाज नाहीये, इथे ऍक्च्युअल बॅटर आहेत, म्हणून हा संघ तुम्हाला बघायला मिळतो. आणि या 6 धावा दिवशी धावसंख्या बघायला मिळते ती 36. धावसंख्येला चांगला आकार बघायला मिळतो. 5 षटकाचा सामना, शेवटचं षटक आहे. आणि मी तुम्हाला म्हटलं ना की हा प्रत्येक नावाच्या फलंदाजाकडे चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग, अष्टपैलू खेळाडू म्हणून सातत्यपूर्ण यावर्षी नवं खेळाडू अपकमिंग यंग टॅलेंट उदयास आलाय. पुन्हा मोहम्मद राऊंड विकेट मारा करतायत. ओ मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला, इथे बाकी सफल झालं, पायाचा वेध पकडला, चेंडू निघून जातोय यष्टीरक्षक हातामध्ये. जयेश नावाचे यष्टीरक्षक तुम्हाला बघायला मिळतात. हिरवीगार नारळाची झाडं बघायला मिळतात, पश्चिमेकडून येणारा वारा आणि त्याच्यामुळे जरी तुमच्याकडे 42 डिग्री टेम्परेचर असेल तरी या मैदानावर तेवढं जाणवत नाहीये, कारण अगदी समुद्र किनारी लागलेलं हे गाव घेवली गाव तुम्हाला बघायला मिळते. सतत संघर्ष करतात केंद्रीय सरकारशी आपल्या गावाचा लढा देत असताना. ओ इथे पंच खुणावतात, दिस इज अ व्हाईट बॉल, आशुतोष व्यवहारे खुणावतात, दिस इज अ व्हाईट बॉल. अवांतर धावांची धावसंख्या 1 निवडते आणि धावसंख्या होते ती 37. 37 धाव फलकावर लागतात. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. मोहम्मद पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू, इथे बाकी चेंडू हवेमध्ये, चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातोय, इथे झेल घेतील, नो डाऊट गुड कॅच. यश नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळाला. प्रत्येक कॅच त्याने पकडला, फक्त सुरुवातीचा एक कॅच मिडविकेटच्या खेळाडूकडनं ड्रॉप झाला, त्यानंतर आलेल्या संधीचं सुवर्ण सोनं केलं, अतिशय सुंदर ग्राउंड फील्ड केली, धावबाद 4 केलेत. आणि आत्ता बाकी बघायला मिळतो जो गोलंदाज म्हणून फेमस आहे राधे. ॲक्च्युली याचं राधे नाव आहे. मी जेव्हा समालोचन करायला गेलो तेव्हा राधे म्हटलं, मला वाटतं यूपी बिहारचं आलंय काय, नाही म्हणे हा चांगला आमचा राधे नाव आहे. नंतर मला कळलं की तसंच त्याचं वेशभूषा तशीच वाटते ना, लांब केस, उंच दाढी, तसं तुम्हाला बघायला मिळतंय. राधे नावाचा खेळाडू जबरदस्त गोलंदाजी हा देखील करतोय. चांगली गोलंदाजी करताना अनेक वेळा या खेळाडू आपण पाहिल्यात. नुकतीच जी साईनगर आयोजित पूर्ण डोनेशनची स्पर्धा झाली, त्या स्पर्धेत देखील चांगली मॅचेस केली. आम्ही देखील आमच्या समालोचक कक्षातून त्यांना मदत केली. आम्ही देखील थोडं मानधन कमी घेतलं की दादा पूर्ण तुम्ही काय यूट्यूब ठेवले नव्हते, कोणतं काय ठेवलं नव्हतं, आणि संपूर्ण स्पर्धा जिल्हा परिषदेल्या मुलांसाठी डोनेट केली, जे मिळाला पैसा. मग आम्ही देखील सांगितलं की आमच्याला देखील मानधन कमी द्या, आयोजकांनी दिले ते आपण घेतलं, आणि तशी स्पर्धा प्रमुखी तुम्हाला बघायला मिळाली. चेंडू टटवला, इथं पुन्हा हातामध्ये जाईल, गुड कॅच, व्हॉट अ कॅच. काय जबरदस्त बघायला मिळते. प्रत्येकाचे हात मला बकेट बघायला मिळेल. बकेट मिळलं ना की तुम्हाला मॅकमिलन दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू, याला जी पदवी दिली गेली होती, कोणताही चेंडू गेला की जबरदस्त झेल घ्यायचे, आणि हा खेळाडू बघायला मिळाला तो शुभम. गुड कॅच, गुड फिल्डिंग. संपूर्ण संघाने जबरदस्त फिल्डिंग केलं. हेच तर झालं पाहिजे. तुमचा फिल्डिंगचा दर्जा, फिल्डिंगचा क्लास अफोर्ड जर चांगलं झालं की गोलंदाजर पुस्तकं तुम्हाला बघायला मिळेल. 5 षटकं संपली आणि धावा झाल्या तर 37. 38 धावा विजयासाठी करायच्या आहेत. आणि बघूया या 38 धावा विजयासाठी कशा पद्धतीने तुम्ही करता, सामना कसा रंगेल, त्याचं धावतं वर्णन आमचे परममित्र महाराष्ट्राचा गोड आवाज, आणि ज्यांच्या आवाजाच्या प्रेमामध्ये अनेक खेळाडू पडलेत, अनेक क्रीडा रसिक पडलेत. ऐकूया गोड आवाज, पुढचं समालोचन प्रमोदजी शेडके.
एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या घेवलीच्या मैदानात. आपण पाहत आहेत आदरणीय सन्माननीय भावेशदादा धर्म मेहर उपसरपंच आणि तेच टायटल सध्याच्या घडीला आपण आजपासून 5 दिवस पाहणार आहोत, अनुभवणार आहोत आणि एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. अगदी आमच्या उजव्या साईडला आपण पाहत आहेत व्हाईट अँड व्हाईटमध्ये डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आणि संपूर्ण गावाची जबाबदारी स्वीकारता स्वीकारता क्रिकेटवरचं एक वेगळंच नातं आणि प्रेम जपणारं असं व्यक्तिमत्व भावेशदादा धर्म मेहर. अगदी लहान मुलांपासून तर बुजुर्ग माणसांपर्यंत मन मिळावं असं व्यक्तिमत्व आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. चला फिल्डिंग सेट करा. 2 बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होतील. 38 धावांचं लक्ष्य. या अगोदर आपण आदरणीय दीपक संकेत सरांचा आवाज ऐकलात या स्पर्धेच्या माध्यमातून. बॉल चॉईस करायचे आहेत बॅटिंग करणारा संघ सातपाडी फड. अगदी हवेचा झोत मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय आणि हवा खेळते असल्यानंतर कितीही उष्णता असली तरी सुद्धा त्याचा इफेक्ट काहीच पडत नाही. एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑल इज वेल. सध्या प्रतीक मोरे यांना सुद्धा आपण पाहत आहेत. भरपूर वेळा मात्र सातपाडीमध्ये त्यांनी इन्व्हाइट केलं परंतु बिझी शेड्यूल असल्यामुळे त्यांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे प्रतीक मोरे. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचे आहेत लवकरात लवकर. आज अक्षय नाईक या मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक उत्कृष्ट पंच ते सुद्धा आहेत. 2 बॅटर सध्या चेंडूची चाचपणी केली जाते. निवियाचे बॉल आहेत. सामन्याला होईल सुरुवात. 2 अंपायर सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आशुतोष व्यवहारे सर अँड अभिजित तांडेल यांना आपण पाहत आहेत. 2 उत्कृष्ट अंपायर आणि राकेश राऊत सर सध्या टीव्ही अंपायर म्हणून काम बजावत आहेत. येतानाच प्रवेशद्वार आपण पाहू शकाल आणि खूप चांगली मेहनत या स्पर्धेला घेतली गेली. आर्यन यावेळेला आर्यन केनीला आपण पाहत आहेत. वरोर 11 या टीमचे मेडल देऊन आपण सन्मानित करीत आहोत. यज्ञेश दवणे यांना आपण पाहत आहेत. त्यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी त्यानंतर मेडल या स्पर्धेचे आयोजक आहेत त्यांच्या शुभ हस्ते आणि हे एक थम्सअप जे आपण पाहत आहेत कूल कूल आणि त्यानंतर टी शर्ट कंपल्सरी तुम्हाला परिधान करायचं आहे. आर्यन लक्षात घ्यायचं आहे जी काही साईज असेल तुम्ही मात्र त्या ठिकाणी घेऊ शकता. आणि सामनावीरचा पुरस्कार पहिल्या मॅचचा आर्यन किनीला आपण पाहिलं. कॉंग्रॅच्युलेशन. जाऊया मॅचच्या दिशेने. सामन्याला होते सुरुवात. दोन्ही टीमसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पागदरे नेटवर्क या चॅनलवर सध्या आपण आहोत. या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा. बेलवर हिट करायला विसरू नका. लाईक अँड शेअर करायला विसरू नका. एक अतिशय चांगलं आपल्या हक्काचं चॅनल आहे पागदरे नेटवर्क. कुणाल पागदरे जे स्वतः प्रोप्रायटर आहेत. अगदी गोड स्वभावाचे धनी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि ॲडजस्टमेंट हे सुद्धा त्यांच्या रक्तात सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्याच बॉलवर 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर शुभमच्या बॅटमधून 1 रन येत असताना अकाउंट ओपन केलंय. संघाची धावसंख्या 1 वर जाऊन पोहोचले गेले. राधे जसं दीपक संकेत सरांनी उल्लेख केला या अगोदरच्या इनिंगमध्ये. राधे आपल्या बॉलिंग मार्कवर. ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर बॉलला पिच केलं होतं. मिडल स्टंपवरून हलकेसे शफल झाले होते. बॉलला लेफ्ट केला आणि सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जातोय. 38 धावांचं लक्ष्य. परंतु कधी कधी 38 धावा या सुद्धा मोठ्या वाटू लागतात. त्याचं कारण असतं एक दडपण, दबाव. आणि जर गोलंदाजांनी दबाव आणला, ग्राउंड फिल्डिंग चांगली राहिली फिल्डरकडून तर धावांवर थोडासा कुठेतरी लगाम लागतो आणि त्यावेळेला अंडर प्रेशर बॅटिंग करत असताना कधी कधी विकेट्सवर विकेट जातात. इंटरव्ह्यूल विकेट मिळतात. चांगला बॉल होता. चांगला बॉल यावेळेला ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला अगदी खोलवर बॉल पाहायला मिळाला. आमंत्रित केलं होतं या बॉलला खेळण्यासाठी परंतु जागेवरून खेळण्याचा दृष्टिकोन मात्र जरूर पाहायला मिळतो जयेशचा.
आणि लगेच शुभम जात आहेत, काहीतरी कानमंत्र देत आहेत आणि ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. त्यावेळेला एखादा मित्र जर अडचणीत असेल तर डेफिनेटली त्याला सहकार्य करावं, त्याला सल्ले मसलत द्यावेत. तसंच क्रिकेटच्या खेळामध्ये जर 1 ते 2 बॉल बीट झालेत आणि फलंदाज थोडासा अंडर प्रेशर आहे, तर त्याला तुम्ही काहीतरी समजवण्याचा एक चांगला प्रामाणिक प्रयत्न करत असता. ऑफसाईडला ड्राईव्ह खेळला गेलाय. मिड ऑफचा फिल्डर पुढे सरसावेल, तत्पूर्वी 2 रन्स मिळतील. पहा धीर दिल्यानंतर मात्र लगेच जयेशने आपल्या फलंदाजीमध्ये थोडासा बदल केला. बॅटिंग स्टान्स त्याचा बदलला त्याने आणि त्यानंतर त्याच्याच शुभमच्या म्हणण्यानुसार मात्र यावेळेला खेळत असताना आपण पाहिलं या बॉलला, कारण धीर हा शब्द आपला जवळचा मित्र आहे. त्यामुळे धीर धरावा लागतो, संयम बाळगावा लागतो. पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस असं म्हटलं जातं, की संयम हा यशाचा मूलभूत घटक आहे. तो संयम तुम्हाला स्वीकारावा लागतो. संयम हा शब्द आपण पाहिला तर अमोल मुजुमदार सरांकडे आपण पाहतो, गेली कित्येक वर्ष तपश्चर्या. भारतीय संघामध्ये स्थान तर मिळालं नाही, परंतु महिला क्रिकेटच्या इतिहासामध्ये कोच म्हणून चांगली मात्र भूमिका निभावली. यावेळेला अप्रतिम चांगली फिल्डिंग. वाह, काय फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतोय. टाळ्यांचा कडकडाट जरूर होत असताना पाहायला मिळतोय. 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 5 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 5, त्यामध्ये 2 बॉल डॉट. सिंगल डबलला महत्त्व दिले. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं बंधन आहे. पॉवर प्लेच्या बंधनात सध्या तरी 5 रन आपल्याला पाहायला मिळतात या 5 बॉलच्या समाप्तीनंतर. परंतु राधेचं यावेळेला कौतुक करेन की त्याने लाईन अँड लेंथ मेंटेन केले. अतिशय चांगली लाईन अँड लेंथ यावेळेला पाहायला मिळते राधेची. यावेळेला फुलटॉस बॉल ऑन साईडला, त्या क्षेत्रामध्ये बॉल मॅक्झिमम विकेटच मिळतील. कारण मयुरेशने जी बॅटिंग केली होती वानगाव टीमच्या बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग फाईन लेगच्या अगदी मधोमध ते षटकार पाहायला मिळाले होते, ते चौकार पाहायला मिळाले होते. त्यामुळे मात्र मिड ऑन, डीप मिड विकेट, लॉंग ऑन या क्षेत्रामध्ये धावा येत नाही आहेत. कारण हवेचा झूज सुद्धा मात्र आपण पाहिलात तर डेफिनेटली हवेच्या अगेन्स्ट तुम्हाला खेळावं लागणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 5. पहिल्या गड्याच्या मोबदल्यामध्ये जयेशला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट, विकेट डाऊन. चला, टायमिंगच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. अगदी मुंबई म्हटलं तर 7 बेटांचं शहर म्हणजेच मुंबई, स्वप्नांची नगरी म्हणून मुंबई या शहराला ओळखलं जातं. प्रत्येकजण मात्र स्वप्न घेऊन मुंबईमध्ये येतो आणि मुंबईमध्ये ते स्वप्न सत्यात साकार होताना पाहायला मिळतं. कारण मुंबई म्हटली तर धावपळ ही नेहमीच आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे मुंबईचं क्रिकेटसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतं. खडूस क्रिकेट म्हणून मुंबईच्या खेळाला ओळखलं जातं, परंतु जिद्द आणि चिकाटीचं क्रिकेट हे सध्या पालघर जिल्ह्याला ओळखलं जातं. कारण पालघर जिल्हा म्हटलं तर आता सध्या तरी कल्याण, डोंबिवली, ठाणे, भिवंडी या विभागामध्ये डेच्या फॉर्मॅटमध्ये परिपूर्ण क्रिकेट थांबलेलं आहे. परंतु पालघर जिल्ह्यामध्ये अजून डेचा फॉर्मॅट चाललाय आणि ते सुद्धा विचार करतायत की मात्र डेमध्ये कसे खेळतात या पालघर जिल्ह्याचे कोहिनूर हिरे. कारण जिद्द आहे आमच्याकडे, ती चिकाटी आहे आणि त्यामुळे आज पालघर जिल्ह्याला अभिमान असावा. 5 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऑफ साईडला खूप चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय, परंतु तेवढंच चेंडूला स्टॉप केलंय. ग्रेट फिल्डिंग, 1 रन मिळेल. शुभमचा बॅटिंग स्टान्स अप्रतिम पाहायला मिळतो आणि तंतोतंत्र त्याची जर आपण पाहिली तर तंत्रशुद्ध फटकेबाजी. वेडेवाकडे स्ट्रोक खेळत नाहीये, प्रॉपरली क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळतात. मनगडाचा चांगला वापर करतो आणि तो शुभम सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. तर गोलंदाज भूमित विकेट टेकर गोलंदाज आहे. 6 रन झालेत. अप्रतिम हलक्याशा हाताने चेंडूला फक्त लाईट कट खेळलंय, ग्लाइड केलं. या बॉलला शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हेच म्हणावं लागेल
आणि काय कॉलिंग दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतं, परंतु इथे चुकी झाली चुकी झाली फिल्डरच्या द्वारे आणि त्याचा परिपूर्ण भुगतान करावा लागला. अजून एक धावेत एक्स्ट्रा स्वरूपात धाव खर्च होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 9. या धावसंख्येवर 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. यानंतर विजयी संघ खेळेल वरूर 11 या टीम बरोबर फर्स्ट हाफ आपण क्लिअर करणार आहोत. याची दखल घ्यायची आहे. 9 धावा एक गडीच्या मोबदल्यामध्ये 2 बॉलचा आता खेळ झालाय. 38 धावांचं लक्ष घेऊन उतरलेत. यावेळेला अप्रतिम आउटफील्डच्या वरून खेळलाय. पॉवर प्लेचा अंदाज बांधता चांगला स्ट्रोकला एक्झिक्यूट केलाय. 2 रन्स मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 11. या धावसंख्येवर 11 रन्स धावा येत आहेत. सिंगल डबलला महत्व देत आहेत दोन्ही फलंदाज. टेनिस बॉल क्रिकेटला आलेल्या ग्लॅमर क्रेज 100 रुपयापासून जी सुरुवात झाली MRIच्या बॉलपासून ती 1 करोडच्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. यावरून सिद्ध होऊ शकतं की टेनिस बॉल क्रिकेट एवढं पुढे जाईल हे कोणाच्या मनात ध्यानात नव्हतं. आणि कदाचित माझे खेळाडू आता म्हणत असतील त्या काळात जर असे आमचे दिवस असते तर कदाचित आम्ही खूप काही चांगलं इंटरनॅशनल क्रिकेट खेळू शकलो असतो. परंतु प्रत्येकाला काळानुरूप बदलावं लागतं. बदल हा सृष्टीचा नियम आहे. त्या बदलानुसार मात्र क्रिकेटचा खेळ सुद्धा बदलत गेला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 11 वर जाऊन पोहोचले गेले. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 बॉलचा खेळ झालाय. विजयासाठी अजून सुद्धा 27 रनची आवश्यकता आहे. फक्त म्हणून चालणार नाहीये. जरी ही छोटी टोटल असली ना तरी सुद्धा बॅटल मात्र खूप चांगलं रंगेल यात ती मात्र शंका नाहीये. यावेळेला सरळ बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु चांगला झेल. ग्रेट कॅच. फलंदाज बाद होताना परतावं लागेल शुभमला. बॅक टू द डगआउट. सेकंड विकेट डाऊन. त्यामुळेच मी म्हटलं की 27 धावा फक्त म्हणून चालणार नाहीये. इथे जर अशी गोलंदाजी झाली चांगली फिल्डिंग झाली धावा जर लगाम लावला धावांवर तर कदाचित हा सामना मात्र शेवटच्या बॉलपर्यंत जाण्याची शक्यता आहे. यात ती मात्र शंका नाहीये. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. विकेट डाऊन. लक्षात घ्या पुढचा फलंदाज क्रॉस करायचा आहे आपण 30 यार्ड सर्कल लक्षात घ्यायचंय अन्यथा तुम्हाला पॅनलाइजला सामोरे जावं लागेल. 11 धावा झालेत. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. चांगली लाईन अँड लेंथ मिस्टर भूमिजची पाहायला मिळते. अचूक लाईन अँड लेंथ तुमच्याकडे असेल तर डेफिनेटली जगातील सर्वोत्तम जरी फलंदाज आला तरी सुद्धा तुम्ही चांगली गोलंदाजी करण्याची कला आपल्या अंगी ठेवू शकता. परंतु त्यासाठी तुम्हाला सरावामध्ये घाम गाळावा लागतो. मग तुम्ही 10 तास प्रॅक्टिस करण्यापेक्षा 1 तास प्रॅक्टिस मन लावून करा. मग पहा तुम्हाला यश ऑटोमॅटिकली मिळत राहील. परंतु 10 तास प्रॅक्टिस करतील मन वेगळीकडे असेल मनात काहीतरी काहूर चाललेलं असेल मग फोनवर बोलत बसण्यापेक्षा मात्र चांगलं मन लावून जर प्रॅक्टिस केली तर डेफिनेटली चांगलं क्रिकेट घडू शकतं बदलू शकतं आणि त्या क्रिकेटला चालना मिळू शकते. त्यामुळे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. त्यावेळेला MS धोनी स्टाईलमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. आउटसाईड द लेग स्टंप सोडून जाणारा बॉल मात्र इथे व्हाईट बॉल येतोय. व्हाईट बॉलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचते. ती जवळजवळ 12 या धावसंख्येवर 12 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 38 रनचं लक्ष. तर विचारपूस डेफिनेटली त्या ठिकाणी करत होते की रिव्ह्यू घ्यायचा का परंतु यावेळेला विकेट किपरने सांगितलं शेवटच्या क्षणाला की रिव्ह्यू फेल्ड जाईल. त्यामुळे मात्र ह्या वेळेला रिव्ह्यू कोणत्याही प्रकारचा घेतला नाही. 12ला 2. चांगला बॉल डिलिव्हर केला गेलाय. अप्रतिम वेग आणि वेगेबरोबर नियंत्रण अचूक टप्पा. ग्रेट बॉलिंग. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या समाप्तीअखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6च्या ॲव्हरेजने 12 वर जाऊन पोहोचले गेले. आता 18 बॉल आहेत आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी 26 रनची आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 26 रन कंपॅरिझन करताना 2 षटकांमध्ये प्रतिस्पर्धी संघ कौशल 11 उंभाट 6 धावा आणि 5 विकेट गमावले गेले होते. परंतु इथे 12 रन आहेत आणि 2 विकेट म्हणजे मजबूत स्थितीमध्ये 7 पाटी फड हा संघ पाहायला मिळतो 2 षटकांच्या अखेरीस. हे कंपॅरिझन कुणाल पागदरे सध्या ऑनस्क्रीन दाखवत असताना आमच्या श्रोत्यांना संघाची धावसंख्या 12 रन झालेत. घेऊया एक छोटासा डीजेवाला ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये.
चांगलं मात्र या वेळेला मैदान पाहायला मिळतं आणि समोरच नारळाची झाडं आपण पाहू शकतायत. एक चांगलं ॲटमॉस्फिअर अप्रतिम. चला टायमिंगच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा. संघाची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचली गेले. 12ला 2. 12 रन्स लॉस ऑफ 2 विकेट. लो फुल टॉस बॉल, सॉफ्ट डिसमिसल. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. शॉट सिलेक्शन चुकीचं आणि अंगलट आलं. ही तिसरी विकेट मिळते. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. 12ला 3. म्हणून मी म्हटलं की फक्त म्हणून चालणार नाहीये. कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. त्याचं कारण असतं दबाव, दडपण, आणि त्या दबावाला न जुमानता तुम्हाला चांगला खेळ करावा लागतो क्रिकेटच्या खेळामध्ये. विकेट डाऊन. वादळ आपल्याला पाहायला मिळतं. खूप जोराने वारे वाहत आहेत. सध्या राकेश यावेळेला आपण पाहू शकाल टिप्स देताना, गायडन्स करताना आपल्या खेळाडूंना. 12ला 3. पुन्हा एकदा राधे आपल्या बॉलिंग मार्कवर. अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतोय. तुमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं आणि तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सुपर जवाब पाहायला मिळते, परंतु पंचांनी सांगितलंय यावेळेला थर्ड अंपायर रेफर केले गेले. थोडीशी हवा आली होती डोळ्यासमोर, बरोबर आपण पाहतायत, आणि त्यामुळे लक्ष केंद्रित नव्हतं. ऑन स्क्रीन आपण पाहू शकतायत बॅट ग्राउंडिंग केली होती आणि खूप लेट उशिराने मात्र नॉट आउट. 2 रन्स सेफ आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14 वर जाऊन पोहोचली गेली. टेक्नॉलॉजी अप्रतिम पागदरे नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होताना पाहायला मिळते. जे श्रोते जोडले गेलेत दुपारच्या सत्रामध्ये, त्या सर्वांचं करूया आपण सहर्ष सुस्वागतम. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आहे, परंतु एक नंतर मेल दुसऱ्या रनसाठी पलटले. भूमीत मात्र त्या ठिकाणी चांगली फेकी करतायत, परंतु मनीषची अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांच्या दृष्टिकोनातून यश आणि मनीष 16 रन झालेत. आल्या आल्या मनीषने मात्र यावेळेला ठरवून आले होते ड्रेसिंग रूममधून की इथे कोणत्याही प्रकारचा दबाव घ्यायचा नाहीये. सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक जे आहे, त्या बेसिकला जर तुम्ही विसराल तर डेफिनेटली धावा तुमच्या बॅटमधून येणारच नाहीत. षटकार चौकार येणं साहजिकच आहे, परंतु सिच्युएशन नुसार तुम्हाला बॅटिंग करण्याची कला तुमच्यामध्ये असायला हवी. असं नाहीये की मोठे फटके मारून तुम्ही मोठे खेळाडू बनता. सिच्युएशन नुसार तुम्हाला खेळण्याची कला ही जर जाणता आली तर तुम्ही एक मोठे खेळाडू बनू शकता. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड असं म्हटलं जातं की चकाकणारं सर्व सोनेच नाहीये. प्रत्येक बॉल हा षटकार चौकारांसाठी बनलेला नाहीये, आणि त्यामुळे सिंगल डबल क्रिकेटमधील बेसिक मनीष दाखवतोय. यावेळेला ऑन साईडला पूल केलंय आणि चांगली फिल्डिंग. अप्रतिम. काय फिल्डिंगचा दर्जा, टाळ्यांचा कडकडाट होणारी फिल्डिंग. वा, काय फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. हार्दिक हार्दिक पंड्या स्टाईल मध्ये मात्र या वेळेला आपण पाहतायत बॉलला स्टॉप केलंय, परंतु आपण चेक करूया. पंचांनी मात्र त्या ठिकाणी थर्ड अंपायर रेफर केलंय. अगदी हिटमॅन रोहित शर्माच्या स्टाईल मध्ये खेळला गेला होता. मनीषच्या बॅटमधून चांगला फटका, परंतु तेवढी चांगली फिल्डिंग झाले का? सध्या तरी ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते की फिल्डिंग चांगली झाले, बॉलला ढकललंय, आणि इथून मात्र आपण पाहिलं तर उडता हार्दिक सध्या आपल्याला पाहायला मिळतो. ऑन स्क्रीनवर रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत अगदी फिल्डिंगचा स्टँडर्ड नेत्रदीपक पाहायला मिळाला. सेफ आहे. सुपर फिल्डिंग. आपल्या संघासाठी 5 रन्स वाचवलेत.
वाह हार्दिक वाह, ग्रेट फिल्डिंग. त्यावेळेला खूपच बाहेर होता कारण लेग स्टंपला खेळले होते आणि त्यामुळे आपण पाहिलं तर हा व्हाईट बॉलचा इशारा. कधी कधी कन्फ्युजन होतं गोलंदाजांमध्ये किंवा प्रेक्षकांमध्ये, आता का वाईट दिला नाही, यावेळेला वाईट का दिला, अशा मात्र चर्चा रंगतात. परंतु लेग स्टंपला जेव्हा तुम्ही असता प्ले करता त्यावेळेला मात्र खूपच बाहेरून बॉल जातो, त्यावेळेला गोलंदाजाला बेनिफिट मिळत नाही. यावेळेला फुलटॉस बॉल, नो बॉलचा इशारा अभिजित तांडेल यांच्या माध्यमातून आलाय. नो प्लस 4 मिळतील 5 धावा. या 5 धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत आपण पाहू शकतायत 23 या धावसंख्येवर 23 रन. आता मोमेंट शिफ्ट झाले, चौकार. वेगवेगळ्या गाण्याने आणि त्यामध्ये हे सुद्धा एक गाणं. त्यावेळेला ऑस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं, चांगली थिंकिंग वापरली आता राधेने. फ्रीडचा बॉल होता, फ्रीडच्या बॉलवर मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाहीये. 23 धावा झालेत, 15 रनची आवश्यकता आहे. अजून सुद्धा सामना बॅलन्स आहे. दोन्हीही टीममध्ये अजून सुद्धा मात्र 50-50% चान्सेस निर्माण झालेत. इथून या बॉलला मात्र लेफ्ट केलं गेलं होतं, व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन्स, एक्स्ट्रा बॉल फेकावा लागेल. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 24 या धावसंख्येवर 24 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. यस, रिव्ह्यू घेतला गेलाय बॉलिंग करणाऱ्या टीमने. चेक करूया. इट्स अ व्हाईट बॉल, रिव्ह्यू लॉस्ट. जो रिव्ह्यू एक होता तो मात्र तुमचा लॉस झालाय. फक्त आता इथे अंपायर्स कॉल असेल, तेव्हा पंचांना कधी शंका वाटली तर पंच मात्र अंपायर्स कॉल त्या ठिकाणी घेऊ शकतात. राधे, संघाची धावसंख्या 24 रन, 24 धावा. चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर थोडीशी बॅटची एज अँड टेकन. यशला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. एक बिग विकेट गॉन. चला, फिल्डिंग सेट करून घ्यायची आहे. 12 बॉल आणि 14 रन एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 मिनिटांचा कालावधी राहिलाय. 12 बॉल आणि 14 रन हे सामन्याचं समीकरण. हे षटक टाकण्यासाठी फक्त आता तुमच्याकडे 5.5 मिनिटे राहिलेत. सध्या 3 स्क्रीन मध्ये आपण पाहू शकता फ्रेम पाकदरे नेटवर्क, गोलंदाज, फलंदाज अशा प्रकारचं एक वेगळा अँगल आपण पाहू शकाल. 24 ला 4, 12 बॉल आणि 14 रन. या बॉलला शॉर्ट पूल केलंय. फटका तर छान आहे, राधे पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग, तेवढाच ॲक्युरेट थ्रो. वा, गुड एफर्ट. अकरा बॉल आणि विजयासाठी 13 रनची आवश्यकता आहे. ते विकेट्स आणि डॉट बॉल खूप मायने राखणार आहे हार्दिकला. चांगला बॉल, चांगला बॉल घ्या वेळेला फिरवलाय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना हार्दिकला आपण पाहू शकाल त्याचा अप्रोच इंटेंट
पॉझिटिव्ह पाहायला मिळतोय, अप्रतिम. ऑफस्टम्पच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केला, खाली बॉल राहिला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. हार्दिक एक अपकमिंग यंग टॅलेंट रायझिंग स्टार आहे. स्विचिट खेळण्याचा प्रयत्न, आता मात्र या वेळेला डॉट बॉल. आता येणारे बॉल आहेत 9 आणि 9 बॉलमध्ये विजयासाठी 13 रनची आवश्यकता. म्हणून मी म्हटलं होतं की फक्त म्हणून चालणार नाहीये. क्रिकेटच्या खेळामध्ये जरी 37 धावा या फलकावर छोट्या दिसत असल्या, परंतु त्या बॅटरला जाऊन विचारा की या धावा किती मोठ्या आहेत, कारण एक एक बॉल मात्र आता खेळणं कठीण झालंय. त्यामुळे सामना बरोबर यावेळेला 50-50% ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि मजबूर केलं यावेळेला फलंदाजाला खेळण्यासाठी. सॉफ्ट हँडने फक्त चेंडूला दिशा दिली, फॉरवर्ड डिफेन्स दाखवला आणि सन्मानाने एक धाव घेत असताना संघाची धावसंख्या 26 धावा. आता येणारे 8 बॉलमध्ये 12 रन. हार्दिकने एफर्ट जे घेतले फिल्डिंगमध्ये ते सुद्धा वाखणण्याजोगे होते, कौतुकास्पद पाहायला मिळाला एफर्ट. जर तिथे 5 धावा ऍड झाले असते तर आता कदाचित सामना थोडासा जरूर सातपाटी फडच्या बाजूने लागला असता. एक रन तर डेफिनेटली मिळते. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन झालेलं नाहीये. लेग बायचा इशारा, एक रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती 27. या धावसंख्येवर येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 7 आणि 7 बॉलमध्ये 11 रन. चेसिंग कंपल्सरी असल्या कारणानं धावा या तुम्हाला कराव्या लागतील. सध्या आपण पाहतायत आदरणीय भाविशदादा धर्ममेहर, अप्रतिम उपसरपंच चषक ऑन साईडला मिस टायमिंग स्ट्रोक, बॅटचा टो एंड लागला होता. एक रन तर डेफिनेटली मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत, फेके येईपर्यंत राधे पुढे सरसावतील. तत्पूर्वी 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 29 धावा. विजयासाठी 9 रनची आवश्यकता आहे. बॉल आहे तुमच्याकडे 6 आणि 6 बॉलमध्ये 9 रन. बरोबर तुम्ही 2.5 मिनिटे राखून मात्र या वेळेला 4 षटकं तुम्ही फेकलेले आहेत. सहा बॉल आणि विजयासाठी 9 रनची आवश्यकता आहे. अगदी अप्रतिम ॲटमॉस्फिअर, ब्युटिफुल. समोरच नाळीची झाडं आपण पाहताय, जणू काही गोव्यामध्ये ही स्पर्धा सुरू आहे की काय असंच यूट्यूबवर आपण ते व्ह्यू पाहिल्यानंतर दिसेल. अशा प्रकारचं अप्रतिम क्लायमेट, त्यानंतर हवा, ती नारळाची झाडं, हे सुंदर मैदान. अगदी लेफ्ट साईडला अरबी समुद्र आपल्याला पाहायला मिळतो आणि पालघर जिल्ह्यामधली ही चांगली स्पर्धा पाहायला मिळते. लाख मोलाची स्पर्धा. किवलीकरांचं स्वप्न होतं, भावेशदादा धर्ममेहर यांचं, की लाख मोलाची स्पर्धा आपल्या भेटीला यावी आणि ते स्वप्न मात्र आजपासून 5 दिवस सातत्याने रंगताना पाहायला मिळेल. कारण आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट असते, ते करून दाखवणं, ते स्वप्न सत्यात साकार करणं, मग ती धावपळ, मग फॅमिलीला वेळ कमी, मैदानाला वेळ जास्त, या गोष्टी सातत्याने पाहायला मिळतात. कारण आयोजन म्हणणं आणि ते करून दाखवणं ही डिफिकल्ट असतं. मग ते नियोजन अंमलात आणणं, मग त्याची अंमलबजावणी करणं. आपला बाटची हलकीशी एज डेफिनेटली होती. मनीष डेंजर एंडकडे आहे, तिथून मात्र 1 रन मिळेल का? नाही. मनीषला परतावं लागेल. 5 बॉल आणि 9 रन हे सामन्याचं समीकरण. 5 बॉल 9 रन, विकेट डाऊन. यासाठी 9 रनची आवश्यकता आहे. 5 बॉल आणि 9 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय मिस्टर चिन्मय. हार्दिकने चांगली गोलंदाजी केली या अगोदरच्या षटकामध्ये, ते निर्णायक षटक सुद्धा असू शकतं. यावेळेला स्विचिट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅटची ग्रीप ऑलरेडी ऑलमोस्ट बदलली होती
आणि त्यामुळे मात्र पंच यावेळेला आपण पाहतायत आणि यस डेफिनेटली मात्र रिव्ह्यू घेतला गेलाय. या आपण चेक करूया. बॅटिंग करणाऱ्या टीमकडे एक रिव्ह्यू शेष होता, त्यामुळे ते इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि यस यावेळेला आपण पाहतायत कारण ऑलरेडी जी बॅटची ग्रीप होती ती बदलली होती आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं, चांगली थिंकिंग वापरली चिन्मयने. आता 4 बॉल आणि 9 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. रिव्ह्यू लॉस्ट. आता मात्र दोन्ही टीमकडे कोणताही रिव्ह्यू नाही आहे. 4 बॉल आणि विजयासाठी 9 रनची आवश्यकता आहे. का म्हणून या पंचांची मागणी ही वेगवेगळ्या विभागामध्ये इन्व्हाइट केलं जातं कारण क्वालिटी हे नेहमीच पाहायला मिळते. बॅटचा टो एंड लागला होता, पाठीमागे बॉल निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर फाईन लेगला फिल्डर धावतायत. यावेळेला शेवटच्या क्षणाला बॉलला स्टॉप केलं. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर इथे 2 रन्स मिळतील. तिसऱ्या रनला फलंदाज बाद होताना बॉल आहेत तुमच्याकडे 3 आणि 3 बॉलमध्ये आता विजयासाठी 7 रनची आवश्यकता आहे. 3 बॉल आणि 7 रन. मागील मॅचमध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं अप्रतिम सामना रंगतदार स्थितीमध्ये मयुरेशने सामन्यामध्ये आणलं होतं वाणगाव टीमला, परंतु शेवटच्या क्षणाला तो सामना मात्र वरोर 11च्या बाजूने झुकला. चांगली गोलंदाजी आर्यन किनीची राहिली. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आयुष. एक बेस्ट कॅमेरामॅन म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तेच आयुषला आपण पाहू शकतायत. परंतु बॅड न्यूज पाहायला मिळाली ती चेन्नई सुपर किंग्स टीम मध्ये आयुष म्हात्रे सध्या इंजुरीने त्रस्त झाला. इथून जर आपण पाहिलं तर हा टप्पा पडल्यानंतर बॉल सरळ निघून जाईल. विकेट किपरच्या हातातून बॉल सुटला होता. फार वेगवान बॉल होता. बाईच्या स्वरूपात 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. एकेरीच्या माध्यमातून 32 या धावसंख्येवर 2 बॉल आणि विजयासाठी 6 रन. अजून सुद्धा सामना बॅलन्स आहे दोन्ही टीमच्या बाजूने. अजून सुद्धा मात्र यावेळेला 50-50% चान्सेस पाहायला मिळत आहेत. परंतु या बॉलवर जर एक मोठा फटका आला तर मॅच फिनिश होईल. परंतु एका साईडला गोलंदाजाच्या मनामध्ये तेच आहे, माइंड सेट केलंय की मी षटकार आणि चौकार मारून देणार नाही, या 6 धावा अचीव करून देणार नाही. ही जिद्द आहे, जिद्द चिकाटी ती नेहमीच मात्र तुम्हाला बाळगावी लागते आपल्या करिअरमध्ये. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये तर शॉर्टकट नसावा, हार्डवर्क असावं. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. फिल्डर येत आहेत, 3 फिल्डर येत आहेत आणि शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉफ्ट. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेक येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत इथे मात्र जरूर फलंदाजाला परतावं लागेल. आता 1 बॉल आणि विजयासाठी 5 रनची आवश्यकता आहे. 1 बॉल 5 रन. कंपल्सरी चेसिंग हा नियम लक्षात असू द्या. 1 बॉल आणि 5 रन. चला बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचंय. वरोर 11 टीमचे कॅप्टन आपण येऊन राहा. लगेच आपण टॉस करणार आहोत. वेळेची दिरंगाई न करताना आणि जबरदस्त मॅच 38 रनचं टार्गेट सेट असताना काही प्रेक्षकांनी सांगितलं असेल ही मॅच तर सहजासहजी यावेळेला जरूर जिंकतील सातपाडी फड टीम. परंतु एका साईडला उन्भाट टीमने जे कौशल्य दाखवलेत, कारण कौशल 11 उन्भाट असं हे टायटल आपल्याला पाहायला मिळतं, त्यामुळे कौशल्यपूर्ण सध्या तरी कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. 1 बॉल आणि 5 रन हे सामन्याचं समीकरण. 1 बॉल 5. एक बॉल आणि 5 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. चला स्पीडअप करा. 1 बॉल 5 येऊ शकतील का? कोणता संघ मात्र हवी ठरेल? यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. चौकार तर डेफिनेटली येईल, परंतु इथे मात्र आपण पाहिलं तर एका धावेने पराभवाची चव चाखायला मिळाली. तो संघ सातपाडी फड हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर इथून जर आपण पाहिलं तर डेफिनेटली कदाचित इथे तो षटकार सुद्धा रोखला आणि काय हार्दिकने कमालीचं प्रदर्शन दाखवलं आणि कौशल 11 उन्भाट टीमने बाजी मारली या सामन्यामध्ये. वरोर कॅप्टन चला या.